हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द फडतरे कोचिंग क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर अँड व्होल्टमीटर, इन अदर वर्ड्स थेरी ऑफ शंट, हा टॉपिक डिस्कस करणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एमीटरचा फुल फॉर्म काय आहे. तर एमीटरचा फुल फॉर्म असतो एम्पियर मीटर. एम्पियर हे करंटचं युनिट आहे आणि मीटर म्हणजे मेजरिंग डिव्हाइसेस, म्हणजे करंट मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला एमीटर बोलतो आपण. आणि व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला आपण व्होल्टमीटर बोलतो. या ठिकाणी हा एमीटरचा सिम्बॉल आहे, सर्किटल सिम्बॉल, आणि हा व्होल्टमीटरचा सर्किटल सिम्बॉल मी दाखवलेला आहे. तर आता आपल्याला जाणून घ्यायचं या लेक्चरमध्ये की एमीटर आणि व्होल्टमीटर हे जे काही मेजरिंग डिव्हाइसेस आहेत हे कशा पद्धतीने बनवले जातात किंवा त्यांची मेकिंग प्रोसेस काय आहे. तर या टॉपिकच्या हेडिंगवरूनच तुमच्या लक्षात येत आहे की हे एमीटर आणि व्होल्टमीटर हे दोन्ही पण डिव्हाइसेस गॅल्व्हनोमीटर पासूनच बनवले जातात. मग आता आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओमध्ये अजून एक की गॅल्व्हनोमीटरच डायरेक्टली करंट मेजरमेंटसाठी किंवा व्होल्टेज मेजरमेंटसाठी काय यूज केले जाते. तर त्याच्या मागचं जे काही रिझन आहे ते सुद्धा आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे की गॅल्व्हनोमीटरमध्ये काय करेक्शन केले जातात, करेक्शन करून एमीटर आणि व्होल्टमीटर बनवले जातात. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी केअरफुली या लेक्चरच्या थेअरीकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला या लेक्चरची थेअरी म्हणजे ह्या टॉपिकची थेअरी पूर्णपणे कळेल की त्याच्यावरचे सगळ्या प्रकारचे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स तुमचे सुटतील. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा डिस्कस करूया गॅल्व्हनोमीटर. या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहे डीसी गॅल्व्हनोमीटर. डीसी गॅल्व्हनोमीटर. डीसी गॅल्व्हनोमीटर म्हणजे जे हे डीसी गॅल्व्हनोमीटर्स हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर ते बेस असतात, जे काय त्यामुळेच आपण या ठिकाणी डीसी गॅल्व्हनोमीटरचा स्टडी करणार आहे. आता डीसी गॅल्व्हनोमीटर मध्ये दोन इसेन्शियल कंपोनेंट्स असतात. एक असते कॉईल, त्याला बोललं जातं आर्मेचर, आणि दुसरा कंपोनेंट आहे दॅट इज मॅग्नेट. कॉईल आणि मॅग्नेट. ठीक आहे. आता या कॉईल आणि मॅग्नेटच्या मूवमेंट वरती या दोन पैकी कोणतरी एक हे मूव्हिंग असतं आणि एक स्टेशनरी असतो. त्याच्यावरती या डीसी गॅल्व्हनोमीटरचे अजून परत दोन टाइप्स पडतात. ते दोन टाइप्स कोणते, तर त्याचा पहिला मूव्हिंग कॉईल किंवा मूव्हिंग आर्मेचर, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, अँड सेकंड मूव्हिंग मॅग्नेट गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग मॅग्नेट. ठीक आहे. म्हणजे यांच्या नावावरूनच आपल्या लक्षात येत आहे की या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये कॉईल ही मूव्हिंग असणार आहे आणि मॅग्नेट हे स्टेशनरी असणार आहे. आणि या मूव्हिंग मॅग्नेट मध्ये मॅग्नेट हे मूव्हिंग असणार आहे आणि कॉईल ही स्टेशनरी असणार आहे. मूव्हिंग कॉईलचे अनेक दोन टाइप्स पडतात. दॅट इज फर्स्ट, त्यातला पहिला सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर. सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर. सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये जी काही कॉईल आहे ती कॉईल ही फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरने ही सस्पेंड केलेली असते. त्यामुळे या टाइपचं नाव पडतं सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर. आणि याचा सेकंड टाइप आहे मूव्हिंग कॉईलचा सेकंड, दॅट इज पायवोटेड. आता हे जे काही सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर आणि पायवोटेड गॅल्व्हनोमीटर आहे या दोघांची थेअरी, दोघांचं वर्किंग प्रिन्सिपल हे सगळं सेम आहे. फक्त याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये, या दोघांच्या कन्स्ट्रक्शन मध्ये थोडासा एक स्लाइट डिफरन्स आहे, तो आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला जो काही स्टडी करायचा आहे या चॅप्टर मध्ये तर तो आपण मूव्हिंग कॉईल बद्दल या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये, आणि त्यातल्या त्यात सस्पेंडेड वरती आपण हे एक्झाम्पल दिले. आता बोर्ड वरती एक डायग्राम काढलेली आहे मी, जी आहे सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग कॉईलचा एक टाइप आहे सस्पेंडेड कॉईल गॅल्व्हनोमीटर, आणि ही दुसरी जी डायग्राम काढलेली ही पायवोटेडची काढलेली, पायवोटेड गॅल्व्हनोमीटर.
तर आता आपण पाहूया सस्पेंडेड मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, कशा पद्धतीने त्याचे कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग कशा पद्धतीने होतं. तर आता इकडे लक्ष द्या, या ठिकाणी बोर्डवरती तुम्हाला हे जे दोन दिसत आहेत हे परमनंट मॅग्नेटचे पोल पीसेस आहेत. परमनंट मॅग्नेटचे हे दोन पोल पीसेस आहेत, हा नॉर्थ पोल पीस आणि हा साऊथ पोल पीस. या ठिकाणी तुम्हाला या मॅग्नेटचे एंड्स दिसत आहेत, हे एंड्स. तर हे एंड्स सिलेंड्रिकली हॉर्सशू मॅग्नेट्सचे एंड्स आहेत आणि त्याला सिलेंड्रिकली कॉन्केव्ह पद्धतीने कट केलंय, म्हणजे कॉन्केव्ह कट केलेलं आहे. बघा या ठिकाणी कॉन्केव्ह शेप दिसतोय तुम्हाला, हा सिलेंड्रिकली कॉन्केव्ह कट केलेले हॉर्सशू मॅग्नेटचे पीसेस. आता हे सिलेंड्रिकली कॉन्केव्ह कट का केलंय, तर त्याच्या मागे रिझन आहे, आपल्याला या रिजन मध्ये जी काही मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्याला आपल्याला रेडियल बनवायचं. जी मॅग्नेटिक फील्डला रेडियल करण्यासाठी, रेडियल शेप मध्ये करण्यासाठी आपले हे जे काही परमनंट मॅग्नेटचे पोल पीसेस आहेत हे सिलेंड्रिकली कॉन्केव्ह कट केलेले आहेत. मग आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, या रिजन मध्ये टू मेक फील्ड रेडियल, त्याच्यामुळेच हे सिलेंड्रिकली कॉन्केव्ह. म्हणजेच हे काय सिलेंड्रिकली कॉन्केव्ह पोल परमनंट मॅग्नेट. ठीक आहे. या ठिकाणी आता हे काय सिलेंड्रिकली कॉन्केव्ह पोल, तर आपल्याला काय पाहिजे होतं, रेडियल मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, त्याच्यामुळे हे सिलेंड्रिकली कॉन्केव्ह. रेडियल मॅग्नेटिक फील्ड एकदम इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकते. हे सिलेंड्रिकली कॉन्केव्ह कशा का असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असती ती रेडियल पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी दिसतंय, याला बोलतो आपण की ती कॉईल आहे, कॉईल आर्मेचर कॉईल किंवा आर्मेचर. ठीक आहे. आता ही कॉईल, आता या कॉईलला या ठिकाणी मी सस्पेंड केलेलं आहे, एका वायरने सस्पेंड केलंय. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी काय वायर या कॉईलला फॉस्फर ब्रॉन्झच्या ब्रॉन्झ वायरने सस्पेंड केलेले आहे. ठीक आहे. फॉस्फर ब्रॉन्झ एक मेटॅलिक अलॉय आहे, त्याच्या वायरने आपण या कॉईलला या ठिकाणी सस्पेंड केले. आणि हे जे काही सर्कल दिसतंय हे सर्कल म्हणजे एक प्लेन मिरर आहे, प्लेन मिरर आहे. आता हा प्लेन मिरर कशासाठी आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे. या प्लेन मिरर, हा प्लेन मिरर लॅम्प स्केल अरेंजमेंटचा एक कॉम्पोनंट आहे. लॅम्प स्केल अरेंजमेंट लक्षात ठेवायचं, लॅम्प स्केल अरेंजमेंट. लॅम्प स्केल अरेंजमेंटचा प्लेन मिरर एक कॉम्पोनंट आहे. आता या लॅम्प स्केल अरेंजमेंट थ्रू आपण काय बनवणार आहे, ज्यावेळेस ही कॉईल डिफ्लेक्ट होईल त्यावेळेस ही किती अँगलनी किंवा कितीने ती डिफ्लेक्ट होणार आहे ते मेजर करण्यासाठी या ठिकाणी आपण इथं प्लेन मिरर प्लेस केलेला आहे. आता एक लक्षात घ्यायचं, ही स्ट्रिप थ्रूआउट युनिफॉर्म आहे. प्लेन मिरर त्याच्यावरती बसवलेला आहे, इथं स्ट्रिप ब्रेक झालेली नाही, म्हणजे फॉस्फर ब्रॉन्झची वायर ब्रेक नाही झालेली नाहीये, त्याच्यावरती आपण हा प्लेन मिरर बसवलेला आहे. लॅम्प स्केल अरेंजमेंटचा जो कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी काय होतं बघा, आता आपण वर्किंग पाहूया. वर्किंग सस्पेंडेड कॉईल टाइप मॅग्नेटचं वर्किंग पाहूयात. वर्किंग मध्ये नेमकं काय होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, या फॉस्फर ब्रॉन्झ वायरच्या थ्रू जो काही करंट आपल्याला मेजर करायचा आहे तो करंट सेंड करू इथं. तो करंट या फॉस्फर ब्रॉन्झच्या स्ट्रिपनी आपण या कॉईल मध्ये सेंड केला, तर तो करंट अशा पद्धतीने फ्लो होईल. म्हणजे आता ही करंट कॅरिंग कॉईल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आली, करंट कॅरिंग कॉईल. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस करंट कॅरिंग कॉईल मॅग्नेटिक फील्ड मध्ये येते त्यावेळेस त्याच्यावरती टॉर्क अप्लाय होतो. करंट कॅरिंग कॉईल ज्यावेळेस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये किंवा रेडियल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो आपण, त्यावेळेस त्या कॉईल वरती टॉर्क अप्लाय होतो आणि ती कॉईल डिफ्लेक्ट होते. म्हणजे आता ही कॉईल सुद्धा, या कॉईल वरती सुद्धा टॉर्क अप्लाय होणार आहे आणि तो टॉर्क असणार आहे, तो टॉर्क, त्या टॉर्कची व्हॅल्यू असणार आहे NI
ए बी. ज्यावेळेस करंट कॅरिंग कॉईल रेडियल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस करतो त्यावेळेस त्या कॉईलवरती टॉर्क अप्लाय होतो आणि त्या टॉर्कमुळे ती कॉईल डिफ्लेक्ट व्हायला स्टार्ट होते. म्हणूनच आता ही कॉईल ह्याच्यावरती टॉर्क अप्लाय झालाय NiAb आणि ही कॉईल आता डिफ्लेक्ट होईल. म्हणूनच आपण याला बोलू डिफ्लेक्टिंग टॉर्क. काय बोलायचं याला? डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आहे? NiAb. ठीक आहे. आता ज्यावेळेस कॉईल डिफ्लेक्ट होणार, समजा कॉईल क्लॉकवाईज डिफ्लेक्ट झाली, कॉईल समजा क्लॉकवाईज डिफ्लेक्शन करते, तर त्या कॉईल बरोबर ही जी काय फॉस्फर ब्रॉन्झची जी वायर आहे ती सुद्धा डिफ्लेक्ट होणार आहे. जर कॉईल क्लॉकवाईज डिफ्लेक्ट होईल तर फॉस्फर ब्रॉन्झची वायर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने डिफ्लेक्ट होईल. म्हणजे ही क्लॉकवाईज असेल तर फॉस्फर ब्रॉन्झची वायर काय होईल? अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्ट होईल. ही क्लॉकवाईज तर फॉस्फर ब्रॉन्झची वायर अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्ट होईल. आणि हे डिफ्लेक्शन, हे जे काही डिफ्लेक्शन आहे कॉईलचं आणि या फॉस्फर ब्रॉन्झ वायरचं, ते मेजर करण्यासाठी आपण या ठिकाणी लॅम्प स्केल अरेंजमेंट मधला प्लेन मिरर या ठिकाणी या फॉस्फर ब्रॉन्झच्या स्ट्रीप वरती आपण हे केलेलं आहे. मग आता ह्या कॉईलचं डिफ्लेक्शन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी समजा फॉस्फर ब्रॉन्झचा जर ह्याच्यावरती कॉईलवरती टॉर्क अप्लाय होतो तर फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरमध्ये सुद्धा टॉर्शन प्रोड्यूस होईल. त्या केसमध्ये फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरमध्ये ज्यावेळेस टॉर्शन प्रोड्यूस होईल, समजा आपण असं कन्सिडर करू फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरमध्ये रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट, त्याच्या एका ट्विस्ट साठी, म्हणजे समजा आपण त्याला गुंडाळा म्हणतो मराठीमध्ये, त्याच्या एका गुंडाळीमध्ये जर कपल ऍक्ट होत असेल आणि तो जर सी असेल आणि ह्या कॉईलचं जर डिफ्लेक्शन थिटा झाला असेल, थिटा रेडियननी या कॉईलचं डिफ्लेक्शन झाले, म्हणजे थिटानी ती कॉईल डिफ्लेक्ट झाली, तर वायर पण याच्या ऑपोजिट डायरेक्शनने थिटानीच, ही फॉस्फरची वायर थिटानीच डिफ्लेक्ट झालेली असेल. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस ही सगळी डिफ्लेक्शन स्टॉप होईल त्यावेळेस फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरने रिस्टोर करायला स्टार्ट होईल कॉईलला. म्हणजे ते बघा, आपण झोका ज्यावेळेस खेळतो, लहानपणी लहान मुलं झोका खेळायचे आणि ती गोल 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 फिरायचे, म्हणजेच ते गोल फिरले म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यांचं डिफ्लेक्शन चालू आहे. आणि एका पॉइंट पर्यंत येऊन झोका डिफ्लेक्शन स्टॉप करतो आणि ऑटोमॅटिकली तो रिस्टोर करायला स्टार्ट होतो. सेम थेरी आपण या सेम लॉजिक या ठिकाणी यूज करायचं की कॉईल म्हणजे झोका, ही वायर म्हणजे ती झोक्याची दोरी. ज्यावेळेस ही कॉईल अशी गोल 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 फिरत त्यावेळेस त्याचं डिफ्लेक्शन होते समजा थिटा, आणि जर या कॉईलचं डिफ्लेक्शन थिटा झालं असेल तर त्या वायरचं पण डिफ्लेक्शन काय असणार आहे? थिटाचंच. आणि ज्यावेळेस ही कॉईल डिफ्लेक्ट करायची थांबत त्यावेळेस ही वायर या कॉईलला काय करायला चालू होईल? ऑटोमॅटिकली रिस्टोर. म्हणजेच या ठिकाणी जसं डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तसाच रिस्टोरिंग टॉर्क पण या ठिकाणी काय होणार आहे? प्रोड्यूस होणार आहे. आणि तो रिस्टोरिंग टॉर्क असतो रिस्टोरिंग टॉर्क. तो रिस्टोरिंग टॉर्क, त्या रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू फॉस्फर ब्रॉन्झच्या पर युनिट ट्विस्ट मध्ये कपल किती प्रोड्यूस होतोय रे? तो सी. आणि त्याचं डिफ्लेक्शन काय कन्सिडर केले आपण? थिटा. म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क काय येणार आहे? सी इंटू थिटा. आणि हा झाला आपला रिस्टोरिंग टॉर्क सी थिटा. आणि इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये हा डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क यांच्या व्हॅल्यूज सेम असतात इन इक्विलिब्रियमला काय असतं? हे इक्वल असतं. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्क. म्हणूनच NiAb इज इक्वल टू काय आलं? सी थिटा. या ठिकाणी सी काय आहे? रिस्टोरिंग कपल किंवा टॉर्क, रिस्टोरिंग कपल पर युनिट एका ट्विस्ट साठी कपल आहे. रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट. थिटा काय आहे? डिफ्लेक्शन ऑफ थिटा म्हणजे डिफ्लेक्शन कॉईलचं सुद्धा आणि फॉस्फर ब्रॉन्झचं डिफ्लेक्शन ऑफ कॉईल अँड फॉस्फर ब्रॉन्झ वायर. आता या ठिकाणी लक्ष द्या, एन काय आहे? या कॉईलच्या नंबर ऑफ टर्न्स. आय म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल, एरिया वेक्टर ऑफ द कॉईल किंवा एरिया ऑफ द कॉईल, आणि बी म्हणजे
किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑफ द कॉइल. मग आता या ठिकाणी या सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती आहे. सी म्हणजे कळले, थीटा म्हणजे कळले. लक्षात ठेवायचं रिस्टोरिंग टॉर्क म्हणजेच रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट इनटू ह्या कॉइलचं किंवा फॉस्फर बॉन्डचं जितकं डिफ्लेक्शन झालंय ते करायचं, याचं मल्टिप्लिकेशन सी थीटा. मग आता याच्यावरून लक्षात घ्या, हा जो काही सी असतो रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट हा एक कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म म्हणजे कशी, हा जो काही सी असणार आहे हा या फॉस्फर बॉन्डच्या वायरच्या मटेरियल वरती, त्याच्या लेंथ वरती, म्हणजेच वायरच्या प्रॉपर्टीज वरती, जी काय फॉस्फर बॉन्डची वायर आहे त्या वायरच्या प्रॉपर्टी वरती हा जो काय रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट आहे हा डिपेंड असणार. ठीक आहे, म्हणजे ही टर्म झाली कॉन्स्टंट. याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स, कॉइलचा नंबर ऑफ टर्म्स, ह्या टर्म पण काय कॉन्स्टंट आहे. करंट कॉन्स्टंट असणार आहे. एरिया सुद्धा कॉइलचा कॉन्स्टंट असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी रेडियल बनवलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा काय असणार आहे युनिफॉर्म, म्हणजेच ती पण टर्म काय झाली कॉन्स्टंट. आता या ठिकाणी आपल्याला करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या. I is equal to काय येईल बघा, I is equal to C theta, या सगळ्या टर्म्स इकडे डिवाइड झाल्या बाकीचे N A B. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे C N A B ह्या चार पण टर्म्स काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे ह्या चार टर्म काय आहे कॉन्स्टंट. म्हणून त्या कॉन्स्टंट टर्म्सच्या जागेवरती आपण एकच व्हेरिएबल यूज करू, that is K theta. K is the galvanometer constant. ह्या चार टर्मच्या ऐवजी आपण instead of these four terms आपण या ठिकाणी हा K यूज केलाय, आणि तो K म्हणजेच काय असतो गॅल्व्हनोमीटर कॉन्स्टंट. आणि याच्याबद्दल आपण बोलू शकतो I is directly proportional to the theta. म्हणजे कॉइल मध्ये जितका जास्त करंट मी पास करेल, हा करंट येईल, जितका जास्त करंट या ठिकाणी कॉइल मधून पास होईल तितकीच कॉइल काय होईल, त्या कॉइल वरती जास्त टॉर्क अप्लाय होईल आणि तितकीच कॉइल जास्त डिफ्लेक्ट होईल. जर कॉइल मध्ये कमी करंट पास केला तर कॉइलचं डिफ्लेक्शन पण काय होईल रे कमी होईल. हे लक्षात ठेवायचं, हेच आहे प्रिन्सिपल ऑफ गॅल्व्हनोमीटर. अशा पद्धतीने आपण गॅल्व्हनोमीटर, सस्पेंडेड कॉइल गॅल्व्हनोमीटरची थेअरी, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं कन्स्ट्रक्शन पाहिलं. आता या ठिकाणी मी दाखवलंय पायवोटेड. आता या ठिकाणी जसं वर्किंग सस्पेंडेड कॉइल मध्ये होतं त्याच पद्धतीने इन द सेम वे हे जे काय वर्किंग असणार आहे हे पायवोटेड टाइप गॅल्व्हनोमीटर मध्ये असतं. म्हणजे फक्त बघा पायवोटेड मध्ये काय बघा, ही मेजरिंग स्केल आहे, तिथं बरोबर मध्ये सेंटरला एक 0 रीडिंग आहे, आणि ज्यावेळेस मी समजा लेफ्ट टू राईट करंट पास करतोय, अशा पद्धतीने लेफ्ट टू राईट करंट पास केला तर हा करंट या कॉइल मध्ये, करंट मुळे या कॉइलच्या या इथं आतमध्ये या पॉइंटरच्या आतमध्ये एक कॉइल आहे, स्प्रिंग सुद्धा आहे रिस्टोरिंग करण्यासाठी. आता या डायग्राम मध्ये सुद्धा इथं खालच्या साइडला एक स्प्रिंग आहे, त्याला हेलिकल स्प्रिंग बोलतात. ती तुमच्या बुक मध्ये आहे स्प्रिंग. त्या स्प्रिंगचं जास्त काही काम नाहीये, फक्त या कॉइलला रिस्टोर करण्यासाठी, जो आपण रिस्टोरिंग टॉर्क केलाय ना, तो रिस्टोर करण्यासाठी ती हेलिकल स्प्रिंगचा उपयोग होतो. तसंच पायवोटेड मध्ये या पॉइंटरच्या आतमध्ये एक कॉइल आहे आणि एक स्प्रिंग आहे. आता ज्यावेळेस मी करंट लेफ्ट टू राईट त्याच्यामधून पास करतो, लेफ्ट टू राईट, तर त्यावेळेस काय होतं, या पॉइंटरचं डिफ्लेक्शन होतं असं राईट साईडला, ज्यावेळेस लेफ्ट टू राईट करंट. आता डिफ्लेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस करंट पास व्हायचा स्टॉप करतो त्यावेळेस ही स्प्रिंग त्याला त्या पॉइंटरला परत रिस्टोर करते आणि 0 रीडिंगला आणून प्लेस करते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क याच प्रिन्सिपल वरती हा पायवोटेड टाइप गॅल्व्हनोमीटर सुद्धा वर्क करतो. आता लक्ष द्या, आता आपल्याला पाहिजे की गॅल्व्हनोमीटर डायरेक्टली करंट मेजरमेंट साठी का सुटेबल नाहीये किंवा व्होल्टेज मेजरमेंट साठी का सुटेबल नाही. त्याचं रिझन ऐकून घ्या, कारण की त्यातलं एक रिझन असं आहे, जो काही जे काही हे गॅल्व्हनोमीटर डिव्हाइस आहे त्याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. इट हॅज अ व्हेरी हाय सेन्सिटिव्हिटी. गॅल्व्हनोमीटर हॅज व्हेरी हाय सेन्सिटिव्हिटी, हे लक्षात ठेवायचं. सेन्सिटिव्हिटी, आता सेन्सिटिव्हिटी जास्त आहे म्हणजे काय, याचं मिनिंग लक्षात घ्या. ज्यावेळेस हा करंट मी एकदम छोट्याशा अमाऊंटचा करंट जरी पास केला, समजा मी 1 मिली अँपिअरचा करंट यातून पास केला, मिली अँपिअर म्हणजे खूप अँपिअरचा 1000वा भाग, मिली अँपिअर
तर या छोट्याशा करंटसाठी सुद्धा हा जो काय पॉइंटर आहे हा एकदम एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन शो करतो, म्हणजे मॅक्झिमम डिफ्लेक्शन लाईन होतो छोट्याशा करंटसाठी 1 मिली एंपियर साठी। याचाच अर्थ या गॅल्व्हनोमीटर डिव्हाइसची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे, छोट्याशा करंटला सुद्धा पॉइंटरचं डिफ्लेक्शन जास्त होतं, म्हणूनच आपण काय म्हणतो याला, याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे। म्हणजे सेन्सिटिव्हिटी जास्त आहे म्हणजे हा मोठ्या करंटसाठी जे काही लार्जर करंटच्या व्हॅल्यूज आहेत त्यांना मेजर करण्यासाठी हा सुटेबल नाहीये गॅल्व्हनोमीटर डिव्हाइस। मग त्याला सुटेबल नाहीये म्हणजेच त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे त्याची रेंज त्याची कमी। आले लक्षात सगळ्यांच्या? गॅल्व्हनोमीटर डिव्हाइसची सेन्सिटिव्हिटी हाय असल्यामुळे छोट्या करंटला सुद्धा तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन शो करतो आणि त्याच्यामुळे त्याची रेंज काय कमी। म्हणजे आता या डिव्हाइसची रेंज किती झाली रे? 0 to 1 मिली एंपियर। ह्याच्या पुढचा जर करंट ह्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यूचा जर करंट मी ह्याच्या थ्रू पास केला तर हिटिंग इफेक्टमुळे, एक तर यातल्या हिटिंग इफेक्टमुळे ह्याची जी काय आर्मेचर किंवा जी काय कॉइल आहे आपली ती डॅमेज होईल हिटिंग इफेक्टमुळे, किंवा हा जो काय पॉइंटर आहे हा इथं ह्याचा जो काय शेवटचा जो एंड पॉइंट आहे त्याच्यावरती आदळून तो काय डॅमेज व्हायचा किंवा ब्रेक व्हायची शक्यता आहे। त्याच्यामुळे आपण गॅल्व्हनोमीटरला डायरेक्टली करंट मेजरमेंटसाठी किंवा व्होल्टेज मेजरमेंटसाठी आपल्याला यूज करता येतो। त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन, त्याच्यामध्ये करेक्शन करावं लागतं। आता आपण पाहणारच आहे वाय गॅल्व्हनोमीटर इज नॉट सुटेबल फॉर करंट मेजरमेंट। डायरेक्टली नॉट सुटेबल, डायरेक्टली म्हणजे ॲज इट इज गॅल्व्हनोमीटर आपण एमिटर सारखं प्लेस करू शकत नाही। मग त्याच्यामध्ये काय करेक्शन आहे हे आपण पुढे पाहणारच आहे, पण पहिल्यांदा बघू जर आपण कनेक्ट केला तर काय काय एरर्स येतात किंवा का कनेक्ट करू शकत नाही। ठीक आहे, हे सगळ्यांना गॅल्व्हनोमीटर कळलंय, सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करा। डीसी गॅल्व्हनोमीटर हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वरती बेस असतात। त्याचे टाइप्स, त्याच्यामध्ये दोन इसेन्शियल कॉम्पोनंट्स, एक कॉइल किंवा आर्मेचर आणि मॅग्नेट। त्या कॉइल आणि मॅग्नेटच्या मूवमेंटमुळे म्हणजे कॉइल मूवमेंट त्याचे दोन टाइप्स पडतात। मूव्हिंग कॉइल म्हणजे कॉइल मूव्ह होते आणि मॅग्नेट स्टेशनरी असतं। मूव्हिंग मॅग्नेट मध्ये मॅग्नेट मूव्हिंग, कॉइल स्टेशनरी। मूव्हिंग कॉइलचे अनेक दोन टाइप, सस्पेंडेड कॉइल टाइप आणि पायवोटेड, आणि हे आपण त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग व्यवस्थित पाहिलं। ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं की गॅल्व्हनोमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याच्यानंतर सस्पेंडेड कॉइल टाइप गॅल्व्हनोमीटर आणि पायवोटेड कॉइल टाइप गॅल्व्हनोमीटर। तर आता आपल्याला पाहिजे कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमिटर। पहिल्यांदा आपण कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमिटर हा पॉइंट डिस्कस करू, त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर हा टॉपिक डिस्कस करू। आता या टॉपिकमध्ये अगोदर आपल्याला रिझन कळलं पाहिजे की वाय गॅल्व्हनोमीटर इज नॉट सुटेबल टू मेजर करंट डायरेक्टली। म्हणजे गॅल्व्हनोमीटर डायरेक्टली करंट मेजर करण्यासाठी सुटेबल का नाहीये हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ। काय त्याच्यामध्ये एरर्स येतात जर गॅल्व्हनोमीटर डायरेक्टली आपण करंट मेजरमेंटसाठी यूज केला तर। या ठिकाणी बोर्डवरती तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी मी डीसी सर्किट आहे, याच्यामध्ये हा एक्सटर्नल रेजिस्टन्स R आणि हा बॅटरीचा EMF E आहे। तर आता या सर्किटमध्ये करंट समजा I पास होते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्यावेळेस हा I करंट पास होईल। तर आता ह्या I करंटला आपल्याला मेजर करायचं तर मॅथमॅटिकली करंट आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो। या ठिकाणी I काय येईल, आपल्याला फॉर्म्युला माहिती EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स। आता या ठिकाणी रेजिस्टन्स काय, एक्सटर्नल रेजिस्टन्स एकच आहे, म्हणजे ही झाली ती I ची व्हॅल्यू। आता आपल्याला हा I करंट मेजर करण्यासाठी आपण या सर्किटमध्ये आता गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करू। आता गॅल्व्हनोमीटर कनेक्ट कसं करायचं सर्किटमध्ये, तर गॅल्व्हनोमीटर आपल्याला या सर्किटमध्ये सिरीज मध्ये कनेक्ट करावं लागेल। सिरीज मध्ये का कनेक्ट करायचा, पॅरलल मध्ये का कनेक्ट करू शकत नाही त्याचं रिझन लक्षात घ्या। आता हा गॅल्व्हनोमीटर आपण इथं सिरीज मध्ये कनेक्ट करायचा, जर या गॅल्व्हनोमीटरला आपण इथं पॅरलल मध्ये कनेक्ट केला असतं तर हा जो काय I करंट आहे या I करंटचं ब्रांचिंग झालं असतं, म्हणजे इकडे थोडासा करंट गेला असता आणि इकडे गेला असता। मग आपलं जे काय सर्किटमध्ये जे काय करंट आहे करंटच डिस्ट्रीब्यूट झाला, म्हणजे टोटल करंट आपल्या गॅल्व्हनोमीटर थ्रू गेला पाहिजे हे आपलं फक्त लक्षात ठेवायचं। मग टोटल करंट गॅल्व्हनोमीटर थ्रू कसं जाईल, त्यावेळेस आपण गॅल्व्हनोमीटर सिरीज मध्ये कनेक्ट करू, त्यावेळेसच टोटल करंट
मग आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी मॅथमॅटिकली जर या सर्किट मधला करंट सेम सर्किट फक्त गॅल्व्हनोमीटर इथं सिरीज मध्ये कनेक्ट केलं, तर आता याचा करंट काय येईल बघा, I इक्वल टू EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. आता सर्किट मध्ये सर्किटचा आता रेजिस्टन्स चेंज झालेला आहे, लक्षात घ्या. चेंज झालाय म्हणजे काय, हा मगाशीचा आपला मगाशी जो होता एक्सटर्नल रेजिस्टन्स R, आणि या गॅल्व्हनोमीटर मध्ये गॅल्व्हनोमीटरचा पण एक गॅल्व्हनोमीटरची जी कॉईल असते त्याचा सुद्धा एक फायनाइट रेजिस्टन्स असतो. फायनाइट म्हणजे फिक्स व्हॅल्यूचा त्या कॉईलच्या मटेरियल वरती जो काही डिपेंड असतो तो रेजिस्टन्स म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरचा फायनाइट रेजिस्टन्स, आणि त्याची रेंज असते, तो रेजिस्टन्स असतो 1 ओहम टू 100 ओहम पर्यंत त्या कॉईलचा रेजिस्टन्स असू शकतो. म्हणजे आता या ठिकाणी या सर्किटचा रेजिस्टन्स काय झालाय रे, वाढला. म्हणून आता या ठिकाणी I इक्वल टू काय, E प्लस G. मग आता बघा एरर आलाय, काय एरर आलाय, मग अशी I इक्वल टू काय होता, E अपॉन R, आणि हा I इक्वल टू काय आला, E अपॉन R प्लस G. त्यामुळे याला आपण I बोलू शकत नाही, आपण याला बोलू I डॅश. I डॅश इक्वल टू E अपॉन R प्लस G. मग आता हे काय झालं रे, हा जो काय I डॅश आहे हा लेस दॅन आहे, म्हणजे हा जो काय आहे त्याच्यापेक्षा या I डॅश ची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. का, कारण सर्किट मध्ये आता रेजिस्टन्स वाढलेला आहे. मग आता ह्या I डॅश ला जर I च्या बरोबर जवळपास आणण्यासाठी या रीडिंग मध्ये आता काय आले, एरर आलेले आहे. तर मग आता या I डॅश ला या I च्या जवळपास आणण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स कमी करावा लागेल. कमी करून करून इतका कमी करावा लागेल की I डॅश इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू I झाला पाहिजे. आता प्रॅक्टिकली एकदम प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये I डॅश इज इक्वल टू I, त्यामुळे त्याला आपण अप्रॉक्सिमेटली बट थेरॉटिकली किंवा आयडियली आपण म्हणू शकतो I डॅश इज इक्वल टू I आपण करू शकतो. ठीक आहे, आले लक्षामध्ये. गॅल्व्हनोमीटर सिरीज मध्ये कनेक्ट केल्यामुळे हा प्रॉब्लेम आला. काय, when galvanometer connect in series, following difficulties arise. Difficulties arise. आता कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज आहेत बघा. एरर रीडिंग आलं म्हणजे आपल्याला I डॅश इक्वल टू I पाहिजे होतं, पण आलंय का, I डॅश इज लेस दॅन I आलं. म्हणजे काय आलं, आपलं पहिली डिफिकल्टी काय आली, ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर एरर ऑफर्स. आणि तो एरर काय असणार आहे, एरर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झामला, काय एरर आहे तर समजा एररला आपण डेल्टा I बोलतो, डेल्टा ट्रू व्हॅल्यू मायनस आपली जी काही रीडिंगची मेजर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, एरर इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. मग काय आलं, ट्रू व्हॅल्यू काय होती आपली I, आणि मेजर्ड व्हॅल्यू I डॅश. हा झाला एरर. आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला फ्रॅक्शनल एरर कॅल्क्युलेट करायला सांगितलं, तर फ्रॅक्शनल एरर कसं करायचं, हा एरर कशामध्ये आलेला आहे, या I रीडिंग मध्ये, आणि किती एरर आले, डेल्टा, हा फ्रॅक्शनल एरर. बरोबर आहे का, फ्रॅक्शनल एररला आपल्याला असं करायला लागेल, डेल्टा I डिवाइडेड बाय I, आणि याचा पर्सेंटेज एरर विचारला तर इंटू 100% करायचं. हा झाला पर्सेंटेज. ठीक आहे, आले सगळ्यांच्या लक्षामध्ये. सेकंड डिफिकल्टी काय आली, जर आपण या करंटची व्हॅल्यू, हा जो काय करंट आहे, या करंटची व्हॅल्यू जास्त असेल, लार्जर असेल, खूप जास्त, मी मगाशी सांगितलं गॅल्व्हनोमीटर हा 0 to 1 मिली एंपियर पर्यंत मगाशी आपण रेंज फिक्स केली आहे, 0 to 1 मिली एंपियर. पण जर हा करंट जास्त व्हॅल्यूचा असेल तर हा करंट पास झाल्यानंतर ह्या गॅल्व्हनोमीटरच्या जास्त अमाऊंटचा करंट जर पास केला तर ही जी काही गॅल्व्हनोमीटरची कॉईल ती हीटिंग इफेक्टमुळे ब्रेक होईल, किंवा जो काही गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर आहे
तो ब्रेक होऊ शकतो, बरोबर. म्हणजे सेकंड काय, when current, when larger current is passed through galvanometer, through circuit किंवा galvanometer. तर काय काय होतं, पहिलं काय, coil may damage due to heating effect. सेकंड काय होतं, पॉइंटर ने ब्रेक, गॅल्व्हनोमीटरचा जो काय पॉइंटर आहे तो ब्रेक होऊ शकतो, पॉइंटर ने ब्रेक. ठीक आहे. थर्ड काय डिफिकल्टी, आता लार्जर करंट साठी गॅल्व्हनोमीटरची कॉइल डॅमेज होते किंवा पॉइंटर ब्रेक होतोय, म्हणजे त्याची रेंज काय आहे आता सध्या, त्या गॅल्व्हनोमीटरची आता सध्या गॅल्व्हनोमीटरची रेंज काय आहे, कमी. हे तीन डिफिकल्टीजला आपल्याला फेस करायचं आणि ह्या तिन्ही डिफिकल्टीजला आपल्याला कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर मध्ये मिनिमाइज करायचं. मग लक्षात आले तुमच्या. आता एरर, आपण फिजिक्स मध्ये एररला आपल्याला जागा देता येत नाही, म्हणजे ह्याला तर मिनिमाइज करावाच लागेल आपल्याला. जो काही एरर येतो त्याला मिनिमाइज करायचंच आहे. समजा हे पॉइंटर, समजा कॉइल डॅमेज झाली, पॉइंटर ब्रेक झाला, हा एक वेळेस चालू शकतो फिजिक्स मध्ये, पण एरर आपल्याला चालू शकत नाही, आपल्याला तो मिनिमाइजच करावा लागेल. ठीक आहे, आले लक्षामध्ये तुम्हाला. त्यामुळेच आपण गॅल्व्हनोमीटर हा डायरेक्टली आपण करंट मेजरमेंट साठी यूज करू शकत नाही, याच्या मागचं रिझन आले लक्षात. आता आपण पाहू, मग आता आपण कशा पद्धतीने गॅल्व्हनोमीटरला एमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, हे एरर मिनिमाइज करून. ज्यावेळेस एरर्स, हे तीन डिफिकल्टीज आपल्या मिनिमाइज होतील, त्यावेळेसच आपण गॅल्व्हनोमीटरला एमीटर मध्ये योग्य प्रकारे कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण पाहूया कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर. तर आता आपण पाहूया कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर, थेरी ऑफ शंट. मगाशी आपण पाहिलं होतं की गॅल्व्हनोमीटरला आपल्याला सिरीज मध्येच कनेक्ट करावं लागत होतं सर्किट मध्ये, आणि सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केल्यामुळं ह्या डिफिकल्टीज येत होत्या. काय काय येत होत्या, एरर येत होता. त्याच्यानंतर जर लार्जर करंट जर त्याच्यामधून पास केला गॅल्व्हनोमीटर मधून, तर त्याच्यामध्ये त्याची कॉइल डॅमेज व्हायची भीती होती, किंवा त्याचा स्टॉपिंग पिनला तो पॉइंटर धडकून तो ब्रेक व्हायची शक्यता होती. आणि या दोन्हीमुळं त्या गॅल्व्हनोमीटरची काय होती, रेंज कमी होती. मग आता हे सगळ्या डिफिकल्टीज कशा पद्धतीने मिनिमाइज करायच्या, तर ते आपल्याला पाहायचं. मग अशी आपण त्या डीसी सर्किट मध्ये I इक्वल टू E अपॉन R, EMF अपॉन रेजिस्टन्स, आणि I डॅश काय अंतर आहे, E अपॉन R प्लस G. ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलता त्यावेळेस I करंटची व्हॅल्यू काय आली, E अपॉन R प्लस G. म्हणूनच आपल्या त्या ठिकाणी आपल्या रीडिंग मध्ये एरर येत होता, करंटची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली, म्हणजे I डॅश इज लेस दॅन I होता. आणि आपल्याला जर एरर नाही पाहिजे तर काय पाहिजे, I डॅश इज इक्वल टू I हे असं पाहिजे आपल्याला. पण आपल्या ह्याच्यामध्ये काय आलं, I डॅश इज लेस दॅन I आलेलं आहे. मग आता कशा पद्धतीने त्याला आपण हे करणार, तर आपल्याला या गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू, म्हणजे जो काय गॅल्व्हनोमीटरचा G आहे रेजिस्टन्स, तो आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल, मिनिमाइज करावं लागेल. मग तो कसा मिनिमाइज करतात, तर त्यालाच बोललं जातं थेरी ऑफ शंट, किंवा आपण आता या गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सचं शंटिंग करायचं. एकदम सिंपल प्रोसेस आहे, लक्षात घ्या काय करायचं. तर मग बघा इकडे लक्ष द्या, हा तो गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे या ठिकाणी या सर्किट मध्ये, जो मगाशीच्या डीसी सर्किट मधला गॅल्व्हनोमीटर जो सिरीज मध्ये कनेक्ट आहे. आता याची व्हॅल्यू कमी करण्यासाठी आपण या गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सचं शंटिंग करू. शंटिंग कशा पद्धतीने करतात, तर सिंपल आपण काय करणार, या गॅल्व्हनोमीटरचा हा जो काही रेजिस्टन्स आहे त्याला आपण पॅरलल मध्ये एक लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स एक पॅरलल कनेक्ट करायचा. हा एस म्हणजे शंट रेजिस्टन्स, एस ला काय म्हटलं जातं,
शंट रेजिस्टन्स, याला म्हणलं जातं शंटिंग करणे. आणि तो त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे रे, लो, एकदम म्हणजे लो व्हॅल्यूचा पाहिजे. आपण आता या ठिकाणी आपण गॅल्व्हॅनोमीटरचे युजर्स नाहीयेत, आता आपण मॅन्युफॅक्चरर किंवा मेकर म्हणून आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे कॅल्क्युलेट करून आपण ह्या शंट एस ची व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे आणि तो लो व्हॅल्यूचा पाहिजे. आणि लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपण सिलेक्ट करण्यासाठी आपण तो बरोबर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगेलच कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा तो लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स. ठीक आहे. मग आता पॅरलल मध्ये कनेक्ट केल्यावर काय होतं बघा. आता या एवढ्या पार्टचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येईल बघा, आर इक्विव्हॅलेंट. आता या ठिकाणी आपण पॅरलल कनेक्ट केलेला आहे. पॅरलल कॉम्बिनेशनचं काय सगळे जीएस अपॉन G+S हे पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युल्यानुसार या सर्किटचा काय इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे इन पॅरलल कॉम्बिनेशन द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज लेसर दॅन लिस्ट. लेसर दॅन लिस्ट म्हणजे काय, ऑलरेडी आपण हा शंट रेजिस्टन्स कसा कनेक्ट केलेला आहे, लो व्हॅल्यूचा. म्हणजेच या सर्किटचा जो काय इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असणार आहे तो या शंट रेजिस्टन्स पेक्षा पण काय असणार आहे, कमी व्हॅल्यूचा येणार आहे. आणि मग कमी व्हॅल्यूचा आला तर ऑटोमॅटिकली आपला गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स काय झालाय, कमी झालाय. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स कमी झाला बघा, या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जर कमी झाला तर अप्रॉक्सिमेटली आपला I डॅश इज इक्वल टू काय येईल, I. थेरॉटिकली आपण हेच बोलत असतो की आयडल रेजिस्टन्स ऑफ एमिटर इज 0. आयडल रेजिस्टन्स ऑफ एमिटर इज 0 म्हणजे आयडल म्हणजे थेरॉटिकली, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. थोडाफार तरी रेजिस्टन्स त्याच्यामध्ये तो प्रेझेंट असतोच. आपण त्याला एकदम त्याला प्रिसाइज करतो, आपण प्रिसाइज ॲक्युरेट नाही करू शकत. ठीक आहे, आले तुमच्या लक्षामध्ये. आता ही गोष्ट आपण थोडीशी त्या एक्झाम्पल थ्रू आपण आता समजून घेऊया. नेमकं काय शंटिंग करायचं म्हणजे काय. शंटिंग मध्ये आपण काय केलंय, फक्त जो काय गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे त्याला आपण पॅरलल मध्ये एक लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला. शंटिंग करणे म्हणजेच त्या पॅरलल एमिटरचं ज्यावेळेस कन्व्हर्जन करतोय त्यावेळेस पॅरलल आपण काय करतो, लो व्हॅल्यूचा एक रेजिस्टन्स कनेक्ट करतो. याला म्हणायचं शंटिंग करणे. ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरचं आपण एमिटर मध्ये कन्व्हर्जन करत असतो. मग आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ आपण. बघा या ठिकाणी समजा हा तो गॅल्व्हॅनोमीटर आहे, बिफोर शंटिंग म्हणजे शंटिंग करायच्या अगोदरचा हे गॅल्व्हॅनोमीटर आहे. आता याच्यामध्ये समजा पहिल्यांदा तो 1 मिली एम्पियरचा करंट मी याच्यातून सेंड केला, त्याला आपण बोलू IG, करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, किंवा त्याला बोललं जातं समजा 1 मिली एम्पियरचा करंट ह्याच्यातून पास केला तर या गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर हा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन शो करतोय. आणि मग या ठिकाणी रीडिंग काय असणार आहे, किती लिहिणार आपण, 1 मिली एम्पियर. याला बोललं जातं करंट करस्पॉन्ड्स टू द मॅक्झिमम डिफ्लेक्शन. म्हणजे ज्या शंटिंगच्या अगोदर गॅल्व्हॅनोमीटर मधून जर मी 1 मिली एम्पियरचा करंट पास करतोय तर तो गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन शो करतो. बरोबर. आता आफ्टर शंटिंग म्हणजे ज्यावेळेस मी शंटिंग करतोय म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटरला मी काय केलं रे, पॅरलल मध्ये लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला. तर आता काय होतं बघा, समजा हा करंट आता सर्किट मध्ये करंट मी थोडासा मोठा म्हणजे 1 एम्पियरचा करंट समजा पास करू आपण. किती एम्पियरचा, 1 एम्पियरचा. पण गॅल्व्हॅनोमीटरचा रीडिंग कितीला, गॅल्व्हॅनोमीटर किती करंट हे करू शकतो रे, गॅल्व्हॅनोमीटर फक्त 1 मिली एम्पियरचाच करंट पास होऊन देऊ शकतो स्वतःमधून. मग आता एकदा लक्षात घ्या, 1 एम्पियरचा करंट इथून गेला तर या करंटचा 1 एम्पियरचा करंट समजा याला I बोलू, I = 1 एम्पियर. आता हा जो गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आता हा शंट रेजिस्टन्स सिलेक्ट करताना आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा की आता जरी करंट मेन करंट जरी आपला 1 एम्पियर असेल तरी सुद्धा जो काही गॅल्व्हॅनोमीटर मधून जो काही करंट जाणार आहे तो 1 मिली एम्पियरचाच पाहिजे, म्हणजे IG पाहिजे. IG = 1 मिली एम्पियर इथे दिलेले. IG हा करंटच गॅल्व्हॅनोमीटर मधून पास झाला पाहिजे. आणि बाकीचा करंट या ठिकाणी बघा हा एक जंक्शन पॉइंट आहे, तिकडे IG गेला तर राहिलेला रिमेनिंग जो काही करंट आहे म्हणजेच I - IG हा बायपास होण्या शंट थ्रू तिकडे जाईल. बरोबर. म्हणजे आपला टोटल करंट पास झाला आणि आता गॅल्व्हॅनोमीटर IG ला पण फुल स्केल डिफ्लेक्शन शो करणार
मॅन्युफॅक्चरर आहेत, ॲमीटरचे आपण काय मॅन्युफॅक्चरर आहे. त्यामुळे आता जरी गॅल्व्हनोमीटर मधून 1 मिली एंपियरचा करंट पास झाला आणि गॅल्व्हनोमीटरने फुल स्केल डिफ्लेक्शन शो केलंय, पण आपण मेन करंट किती पास केला आहे सर्किट मधून 1 एंपियर. त्यामुळे आता या ठिकाणी आपण जो काय स्टिकर लावला आहे म्हणजे रीडिंगचा स्टिकर आहे तो 1 एंपियरचा लावू शकतो. बरोबर, गेला करंट गॅल्व्हनोमीटर मधून 1 मिली एंपियर म्हणजे आयजी, बाकीचा करंट कुठून गेला आहे थ्रू दी शंट. अशा पद्धतीने आपण गॅल्व्हनोमीटरचा ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करताना शंटिंग करतो. मग आता याचं थोडेसे आपण मॅथमॅटिकल जे काही फॉर्म्युलाज आहेत न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी ते आता आपण पाहू. पहिला फॉर्म्युला बघा, या ठिकाणी आपण जो काही एरर पहिला डिफिकल्टी होता, एरर येत होता आपल्या रीडिंग मध्ये, तो आपण मिनिमाइज केला शंटिंग केल्यामुळे आता आपण लार्जर करंट पण पास करतोय आणि तरी सुद्धा गॅल्व्हनोमीटरचा कॉइल डॅमेज होत नाही किंवा पॉइंटर सुद्धा ब्रेक होत नाही, कारण की फक्त शंटिंग करून आपण बाकीचा उरलेला जो काही जास्तचा करंट आहे तो शंटिंग थ्रू पास करतोय, बायपास करून. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण आपल्या रीडिंग काय झाले, दोन्ही पण डिफिकल्टीज काय केल्या आपण मिनिमाइज. आणि मग हे दोन मिनिमाइज केले तर आपली रेंज पण काय होणार आहे वाढणार आहे. आता आपण लार्जर करंटला सुद्धा मेजर करू शकतो, म्हणजेच आपल्या गॅल्व्हनोमीटरला आपण ॲमीटर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग आता पहिला फॉर्म्युला रेंजचा, रेंजला n ने डिनोट केलं जातं. रेंज n इज इक्वल टू, रेंज काय असतं रे, तर रेंज असतं I अपॉन I. आता I अपॉन I म्हणजे काय बघा लक्षात द्या, I म्हणजे जो करंट आता आपण मोजू शकतो. आता आपण कोणता I मेन करंट मोजतोय आणि गॅल्व्हनोमीटर थ्रू पहिला करंट I, याला म्हणायचं रेंज. पहिल्यांदा आपण किती करंट मेजर करू शकत होतो I, आणि आता I, किंवा याला लक्षात ठेवण्यासाठी रेंज इज इक्वल टू नाप पाता है, म्हणजे आता आपण मोजू शकतो आणि नाप पाता था पहिला किती मोजू शकत होतो करंट. बरोबर, ही झाली रेंज. नाप पाता है म्हणजे आता आपण मोजू शकतो एवढा करंट I करंट, आता म्हणजे व्हॅल्यू लार्जर करंटचा आपण मोजू शकतो आणि पहिल्यांदा किती मोजू शकत होता रे फक्त I. हा झाला रेंजचा फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आता आपण या सर्किट मध्ये थोडंसं आपलं आता करंट इलेक्ट्रिसिटी यूज करू. करंट इलेक्ट्रिसिटी यूज केल्यानंतर म्हणजे काय, समजा हा करंट I करंट या जंक्शनला आल्यानंतर तिकडे गॅल्व्हनोमीटर किती जातो रे, I जातो. दॅट इज करंट करस्पॉन्डिंग टू द मॅक्सिमम डिफ्लेक्शन I. हा इकडे गॅल्व्हनोमीटर थ्रू गेला, बाकीचा करंट म्हणजे I मायनस IG, किंवा आपण याला बोलू आता IS, करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टन्स, त्याला आपण काय बोलू IS इक्वल टू काय असणार आहे I मायनस IG. याची गरज नाही, पण तरी पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी या ठिकाणी लिहितोय, त्याला आपण काय बोलू IS. आता लक्ष द्या, ज्यावेळेस पॅरलल कॉम्बिनेशन, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्सच्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये त्या दोन पॉइंट्स मध्ये व्होल्टेज सेम असतो, व्होल्टेज डिवाइड होत नाही. म्हणजे ह्या पॉइंटला जे काही पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि ह्या पॉइंटला जो काही पोटेन्शियल डिफरन्स असेल तो सेम असतो. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. मग आता या पॉइंटला पोटेन्शियल डिफरन्स ओम्स ला यूज करून गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स इनटू करंट I इनटू R, म्हणजे सेकंड फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे IG इनटू G. हा झाला एक व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू, आता या पॉइंटला ह्याच्या थ्रू जे काही पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे IS इनटू S. IS हा करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टन्स आणि S इज द शंट रेजिस्टन्स. हे झालं व्होल्टेज याचं, आणि हे दोन्ही काय असणार आहे इक्वल, कारण की का पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. बरं, आता काय करा, या IS ला इथंच ठेवा आणि IG ला तिकडे शिफ्ट करा आणि S ला इकडे शिफ्ट करा. मग काय होईल रे, G अपॉन S इज इक्वल टू IS अपॉन IG. बरोबर, आता G अपॉन S इज इक्वल टू IS अपॉन IG. आपल्याला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, शंट फाइंड आउट करायची.
तो फाइंड आउट करण्यासाठी आता इथे काय करायचं, कॉम्पोनेंट होणार. कॉम्पोनेंट म्हणजेच +1 करा दोन्ही साईडला, LHS ला आणि RHS ला. +1 केल्यानंतर काय G upon S +1 is equal to IS upon IG +1. मग काय होईल रे, G plus S upon S is equal to IS plus IG upon IG. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, IS plus IG म्हणजे काय, हा करंट I डिवाइड होऊन इकडे IG गेला आणि इकडे IS आला, म्हणजेच I is equal to काय रे, IS plus IG. मग आता या IS plus IG च्या जागेवरती आपण I लिहूया. मग काय लिहितो बघा, थोडंसं इथं त्या साईडला लिहितो मी. काय लिहू, G plus S upon S is equal to IS plus IG म्हणजे काय, I upon IG. बरोबर. आता या S ला त्या साईडला शिफ्ट करा, बरोबर. किंवा मग I upon IG काय असतं, I upon IG बघा, I upon IG म्हणजे रेंज, म्हणजे काय G plus S upon S is equal to I upon IG च्या जागी N लिहू आणि S ला तिकडे शिफ्ट करा, G plus S is equal to NS. बरोबर. आता काय करा, S ला प्लस S ला तिकडे आहे, म्हणजे काय G is equal to N S minus S, S कॉमन म्हणजे काय G S कॉमन घेतल्यानंतर काय लिहितो रे, S कॉमन ब्रॅकेट मध्ये N minus 1 आणि हा N minus 1. आता S ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून S is equal to काय G upon N minus 1. काय झालं, शंटची व्हॅल्यू आपल्याला, शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू G upon N minus 1. म्हणजे दोन फॉर्म्युले आपण इथे डिराइव्ह केले, हा एक आणि हा एक. S is equal to शंट रेझिस्टन्स is equal to G upon N minus 1. आता तिसरा फॉर्म्युला जो आपला सर्किटचा, आता या सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स थर्ड इथं लिहितो मी. आता R इक्विव्हॅलेंट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला G plus S. ठीक आहे, मग यालाच करू कॅल्क्युलेट. थर्ड R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू GS upon G plus S, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आता काय करा, फक्त या G ला इथंच ठेवा आणि S ला इथं डिनॉमिनेटरला ना, म्हणजे काय होईल रे, G upon G plus S upon S, हा S आपण इथं डिनॉमिनेटरला आणला. आता इकडे लक्ष द्या, G plus S upon S काय, G plus S upon S काय असणार आहे, रेंज N, G plus S upon S N. म्हणून या टर्मच्या जागेवरती काय घ्या, N टाका, म्हणजे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काय आला, G upon N. अशा पद्धतीने आपण तीन फॉर्म्युले डिराइव्ह केले, कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर. पहिला रेंजचा नाप पाता है डिवाइडेड बाय नाप पाता था. आता किती मोजू शकतो आणि पहिल्यांदा किती मोजत होता, ठीक आहे, तो किती आला आपला, L is equal to I upon IG. सेकंड फॉर्म्युला काय होता रे आपला, शंट रेझिस्टन्सचा, तो काय होता, S is equal to G upon N minus 1. आणि थर्ड काय होता आपला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्सचा सर्किटचा, तो काय आला, G upon N. सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलंय, कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर. आता सिमिलर पद्धतीनेच आपण आता कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर पाहणार, ठीक आहे. ओके, आता आपण पाहूयात कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर. आता आपण कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर पाहू. मग असे आपण कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर हे पाहिले. आता गॅल्व्हनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं, सेम टेक्निक एमीटर मध्ये जशा पद्धतीने आपण शंटिंग केलेलं तशाच पद्धतीचं शंटिंग आता या ठिकाणी आपल्याला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करताना करायचं. फक्त फरक एक आहे की ज्या एमीटर मध्ये आपण गॅल्व्हनोमीटरचा आपल्याला रेझिस्टन्स कमी करायचा होता, त्यामुळे जो काही शंट रेझिस्टन्स होता तो आपण पॅरलल कनेक्ट केलता. फक्त व्होल्टमीटर मध्ये आता
शंट रेजिस्टन्स हा गॅल्व्हॅनोमीटरला सिरीज मध्ये कनेक्ट करायचा आणि मग अशी डीसी सर्किट मध्ये एमिटरच्या वेळेस गॅल्व्हॅनोमीटर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलता. या ठिकाणी डीसी सर्किट मध्ये व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करताना गॅल्व्हॅनोमीटरला आपल्याला पॅरलल मध्ये कन्वर्ट करायचं. सगळ्यात सिंपल टेक्निक लक्षात घ्या. फिजिक्स लॅब मध्ये एमिटर हा नेहमी सिरीज मध्येच कनेक्ट करावा लागतो, कारण की त्याच्यामधून टोटल करंट पास झाला पाहिजे, पास व्हायला लागतो. आणि व्होल्टमीटर हा नेहमी हा पॅरललच कनेक्ट केला जातो. म्हणजे अशा पद्धतीचे सर्किट आपण बरेच वेळा पाहिले. हा रेजिस्टन्स तर ही तर या ठिकाणी एमिटर कनेक्ट केलेला असतो आणि बरोबर या रेजिस्टन्सच्या वरती पॅरलल व्होल्टमीटर असं कनेक्ट केलेला असतं. माहितीये सेम हेच लॉजिक आपण इथं लक्षात ठेवण्यासाठी यूज करायचं. ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन एमिटर मध्ये करतो त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरला सर्किट मध्ये आपल्याला सिरीज मध्ये कनेक्ट करायचं आणि ज्यावेळेस आपण गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. आले सगळ्यांच्या लक्षात? तर आता आपण पाहूया कशा पद्धतीने आपण गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करतो. आता हे डीसी सर्किट काढले मग अशासारखंच. हा ईएमएफ हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि याच्यामधून करंट समजा पास होत आहे आय करंट पास होतो. कॅपिटल आय मग अशी कॅपिटल आय यूज करता, आता पण कॅपिटल आय यूज करू आपण इथं. तर आता व्होल्टमीटर आता मला या दोन पॉइंटच्या अक्रॉस दिस रेजिस्टन्स म्हणजे या दोन पॉइंटच्या दरम्यानचं मला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं. मग ते कसं करणार? ओम्सला यूज करू आपण. सिंपल काय इकडे I × R म्हणजे इथं काय व्होल्टेज काय आले त्याला ओल्ड व्होल्टेज इज इक्वल टू I × R. बरोबर. आता ज्यावेळेस आपण सर्किट मध्ये गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करणार त्यावेळेस व्होल्टेज काय येतं बघा. आता गॅल्व्हॅनोमीटर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट कसं करायचंय? पॅरलल. म्हणजे आपण समजा इथे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करू पॅरलल. आता सर्किट मधून करंट I पास होतो. आता या जंक्शनला आल्यानंतर या पॉइंटला इथं या I करंटचं काय होणार आहे? ब्रांचिंग होणार आहे. म्हणजे हा करंट काय होणार आहे? डिवाइड. समजा या लाईन या पाथमध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा करंट गेला IG आणि बाकीचा करंट रिमेनिंग म्हणजे काय आहे? I - IG करंट हा इथून गेला. तर आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये मी मगाशी सांगितलेलं त्या दोन्ही व्होल्टेजेस काय राहतात? व्होल्टेजेस सेम राहतात. बरोबर. मग आता काय झालं? व्होल्टेज काय आलं इथं व्होल्टेज आलं. इथलं व्होल्टेज किती आहे? IG × G. V new is equal to IG × G किंवा हाय पण व्होल्टेज असणार I - IG × काय R. बघा आता हे V new वाला काय ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला त्याच्यानंतर व्होल्टेज काय आलं आणि ज्यावेळेस होल्ड होतं म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट नव्हतं त्यावेळेस व्होल्टेज काय होतं? IR. हे जे काय V new वाला व्होल्टेज हे V new is less than VO. कमी आहे ना व्होल्टेज. बघा इथं I इथं I - IG म्हणजे हा करंट कमी झाला इथे. आले सगळ्यांच्या लक्षामध्ये? तर ह्या डिफिकल्टीज या ठिकाणी येतात आपल्याला ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर हा पॅरलल कनेक्ट करतो. मग त्या मिनिमाइज कशा पद्धतीने करतो आपण? तर सिंपल मग अशासारखंच आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचं काय करायचं? शंटिंग करायचं. गॅल्व्हॅनोमीटरचं शंटिंग करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? आता आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरचा जो काय रेजिस्टन्स आहे गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स हा G याची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? वाढवायची. कशा पद्धतीने वाढवायची? काय वाढवायची? लक्षात घ्या. इथं जर हा गॅल्व्हॅनोमीटरचा हा रेजिस्टन्स आहे, हा जर रेजिस्टन्स मी वाढवला म्हणजे जर याला सिरीज मध्ये एखादा रेजिस्टन्स मी इथं कनेक्ट केला आणि तो असा सिलेक्ट करायचा हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिलेक्ट करायचा. कारण की जर इथला रेजिस्टन्स ह्या पाथचा रेजिस्टन्स वाढला तर हा इथला जो I हा जो करंट तो इकडे जो जाणारा करंट रेजिस्टन्स वाढला म्हणजे त्याच्यातून करंट पास काय होणार आहे? कमी होणार आहे. करंट पास होणार करंट जो काय पास होतोय त्याच्यातून कमी होणार आहे. आणि तोच करंट आपल्याला काय करायचा आहे? या पाथला एकदम कमीत कमी करंट गेला पाहिजे ह्या G कडे गॅल्व्हॅनोमीटर. आणि तो कमीत कमी करंट राहण्यासाठी आपण इथला काय करायचं आहे? रेजिस्टन्स वाढवायचा आहे.
म्हणजेच आपल्याला जो काही शंट रेजिस्टन्स आहे तो सिरीज मध्ये कनेक्ट करावा लागेल आणि तो शंट रेजिस्टन्स कसा पाहिजे, हाय व्हॅल्यूचा पाहिजे. आले सगळ्यांच्या लक्षामध्ये. तर आता आपण शंटिंग एक्झाम्पल थ्रू शंटिंग पाहून घेऊया. समजा हा बिफोर शंटिंगचा गॅल्व्हनोमीटर आहे आणि याच्यातून करंट जातोय IG, बरोबर. आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज किती असणार आहे, ह्या गॅल्व्हनोमीटरचा फायनाइट रेजिस्टन्स G आणि हा करंट किती IG, म्हणजे हा किती झाला आहे, त्याचं व्होल्टेज किती झालं, V IG G. मग आता जे काय IG G आहे तेच रीडिंग आपण इथं याचं व्होल्टमीटरचं कन्वर्जन करतात, V ओल्ड आहे. आता ज्यावेळेस शंटिंग करायचं, आता हा शंटिंग करायचं म्हणजे या सिरीज मध्ये शंट रेजिस्टन्स आणि तो कसा पाहिजे, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स. हाय व्हॅल्यू शंट रेजिस्टन्स आपण काय केलं, कनेक्ट केलं. आता हाय व्हॅल्यू शंट रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर ह्या पाथचा व्होल्टेज काय असेल बघा. व्होल्टेज काय आहे, सर व्होल्टेज V न्यू इज इक्वल टू समजा करंट तोच समजा करंट I पास केला आपण समजा IG. आता V न्यू काय आहे बघा, IG G प्लस S याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, बरोबर. म्हणजे रेजिस्टन्स वाढला आणि करंट काय झाला, ऑटोमॅटिकली काय झाला, कमी झाला. अशा पद्धतीने आपण याचं शंटिंग करतो. मग आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 फॉर्म्युले डिराईव्ह करायचे. मग अशी जसं कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटरला केलं होतं तसंच या ठिकाणी सुद्धा व्होल्टमीटरला करायचे. ते कशा पद्धतीने करायचं बघा. फर्स्ट फॉर्म्युला रेंज N इज इक्वल टू काय होतं, रेंज टेक्निक काय होतं, नाप पाता है डिवाइडेड बाय नाप पाता था. पहिल्यांदा आता कोणतं व्होल्टेज मेजर करतोय तो V न्यू, हे व्होल्टेज आता तो मेजर करतो आणि डिवाइडेड बाय काय, पहिला किती मेजर करू शकत होता, V वोल्ट. हा झाला रेंजचा फॉर्म्युला. नाप पाता है नाप पाता था. सेकंडला सुद्धा आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीचे फंडे यूज करायचे. आता या सर्किट मध्ये बघा, सर्किट मध्ये आता आपल्याला शंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. म्हणजे हा जो काय शंट रेजिस्टन्स आहे आपण कनेक्ट केला तो किती याचा पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, तो हाय व्हॅल्यूचा पाहिजे. पण तो किती, तो काढण्यासाठी आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी यूज करावा लागेल. ते आपण आता यूज करूया. आता आपण रेंज फाइंड आउट केली. रेंज N इज इक्वल टू Vn अपॉन V ओल्ड. V न्यू अपॉन V ओल्ड. नाप पाता है नाप पाता था. Vn ची आणि V ओल्ड ची व्हॅल्यूज आपण आता यामध्ये सबस्टिट्यूट करू. Vn किती आहे, Ig अपॉन Ig into G plus S डिवाइड बाय काय रे, Ig into G. Ig गेट कॅन्सल, म्हणजे रेंजचा फॉर्म्युला काय आला आपला, G plus S upon G. रेंज N is equal to काय आलं, G plus S upon G. बघा एमीटरच्या केस मध्ये रेंज काय होती, N is equal to I upon IG, बरोबर. किंवा I upon IG ते काय आलं आपलं G plus S upon S आलं एमीटरच्या केस मध्ये. आता नेक्स्ट सेकंड, आता आपल्याला शंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. शंट रेजिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आपण, तर इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं सिंपल. म्हणजे काय, एक शंट फाइंड आउट करण्यासाठी जो हाय व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स आपण कनेक्ट केला ते क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे Ng इज इक्वल टू G प्लस S. Ng into G plus S. म्हणजे आज आपण G ला त्या साइडला लिहू. म्हणजे काय होतं बघा या ठिकाणी, किंवा G ला या साइडला Ng minus G is equal to S. G कॉमन म्हणजे काय आलं, N minus 1 is equal to S. म्हणजे हा शंट रेजिस्टन्स काय आला आपला, S is equal to G into N minus 1. एमीटरच्या केस मध्ये शंट रेजिस्टन्स काय आला रे, G upon N minus 1 आला. ठीक आहे, हा एमीटरचा. हे व्होल्ट
फॉर्म्युला आणि थर्ड इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स तर आपल्याला माहितीच आहे सर्किटचा. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काय सिरीज मध्ये कनेक्ट केलं म्हणजे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काय ना G प्लस S. R इक्विव्हॅलेंट इक्वल टू G प्लस S. हे तीन फॉर्म्युले G प्लस S. G प्लस S म्हणजे काय रे बघा आता G प्लस S म्हणजे काय होतं G प्लस S म्हणजे Ng म्हणजे R इक्विव्हॅलेंट काय ना Ng. हा झाला तिसरा फॉर्म्युला आणि एमिटरच्या केस मध्ये थर्ड फॉर्म्युला काय होता रे R इक्विव्हॅलेंट इक्वल टू G अपॉन N होता या ठिकाणी G इंटू Ns. आले लक्षामध्ये तिन्ही फॉर्म्युले. या तीन फॉर्म्युल्यावरती बहुतेक प्रकारचे म्हणजे खूप सारे प्रकारचे प्रॉब्लेम्स न्यूमरिकल्स तुमचे सॉल्व्ह होतील. जर नाही झाले तर आपल्याला थेरॉटिकली हे सगळं व्यवस्थित थेरीवरती आपल्या कॉन्सन्ट्रेट करून त्या प्रॉब्लेमच्या लँग्वेजवरून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. सगळ्यांना आले क्लिअर झाले. अशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू एमीटर अँड व्होल्टमीटर हा टॉपिक इथं कंप्लीट केलाय आणि आपला चॅप्टर जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी तो सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आता याच्यावरचे जे काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत त्या न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम्स या करंट इलेक्ट्रिसिटीवरचे घेऊया.